कौतुक करणे, ॲप्रिशिएट करणे खूप मोठी भूमिका बजावू शकते. वडिलांनी आईचं कौतुक करणे, आईने वडिलांचं कौतुक करणे, दोघांनी मुलांचं कौतुक करणे, यामुळे अपग्रेड होतात मुलं. आतून त्यांना एकदम उभारी येते आणि आनंदी होतात. खूप महत्त्व आहे याला. तुमच्याकडे सर्व सुखे हात जोडून उभी आहेत आणि जर तुमचं कौतुक करणारं कोणच नाही आहे तिकडे बघा, तर तुम्ही एकटे पडलेले आहेत. हे सुख उपभोगता तुम्हाला काय आनंद मिळणार नाही तेवढं कौतुक करून मिळणार आहे. पण तुम्ही अशा वातावरणात आहात जिथे तुमचे कौतुक करणारे खूप सारे लोक आहेत. तुम्ही 100% कामाला दिलात, परंतु जर तिथे तुम्हाला अर्ध जरी कौतुक जरी झालं ते तुम्हाला आनंद वाटतो. काम करण्यामध्ये मजा येते. जी फिलिंग आहे ती खूप मोठी आहे आणि ही फिलिंग आहे ना आतून अपग्रेड देते. असं उभारी येते माणसाला, आत्मविश्वास बळवतो. खूप सुंदर वाटतं आयुष्य. त्यामुळे मी तर म्हणतो की कोणीही तुमच्यासमोर चांगलं काम करत असेल तर ते ॲप्रिशिएट करत जा, त्याला शाबासकी देत जा. काही नाही एवढं मोठं काय त्याला द्यायचं नाही आहे. त्याशी प्रेमाने बोलायचं आहे. त्या कामाबद्दल त्याला चांगले शब्द त्याला द्यायचे आहेत. बघा त्याचा चेहरा कसा उजळून निघेल, सुंदर वाटेल. आणि अशाने काय माहिती आहे का, खूप मोठी मोठी कामं केली जातात, हे लक्षात घ्या. त्यामुळे कौतुक हा शब्द छोटा असला तरी काम मोठं करून जातं. तर नेहमी तयार राहा तुम्ही कौतुक करायला. त्यामुळे तुमची इमेजसुद्धा लोकांसमोर सुंदर होणार आहे. थँक्यू.